तो कल हमने देखा था कि मार्केट ने हमारा जो आईडीएम है, आईडीएम क्रिएट करके आईडीएम के पहले जो रिसेंट ऑर्डर फ्लो बना था, ऑर्डर फ्लो से मार्केट ने एक मिनिमम 200 पिप की रैली है हमारे जोन में किए थे। और फिर से मार्केट ने जो आईडीएम होने के बाद जो पहला ऑर्डर ब्लॉक है, उधर से फिर से जो सेल साइड रैली आई थी वो फिर से बाई साइड रैली में कन्वर्ट हो गई थी। और फिर से अगेंस्ट मार्केट बाई साइड जाने के लिए ट्रेंड भी स्टार्ट किया था। तो बेसिकली हम आज देख रहे हैं कि मार्केट आज सकाळी ओपन झालं आणि जवळपास मी रात्री मार्केट बघत होतो की आपण जो एंट्री ऑर्डर फ्लोला घेतली होती ती आपली एंट्री ऑर्डर फ्लोला ब्रेक इव्हन झाली, क्रॉस टू क्रॉस एक्झिट आपण त्या एंट्रीमधून झालो. आपलं टार्गेट होतं फक्त अजून 50 पिपचं, पण ते 50 पिपला मार्केटनी रिस्पेक्ट न करता मार्केट जो फर्स्ट जो एफ पी जी आहे आणि ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉकला जस्ट टॅप करून मार्केट आपल्या फेवरमध्ये गेलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघताय की मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग करणारे म्हणा, ज्या दिवशी तुम्ही मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग करणारे बनताल त्या दिवशी तुम्ही प्रॉफिट मेकिंग करणारे बनाल. जस्ट तुम्ही बघाल की आपली एंट्री इथं होती आणि जो टार्गेट ठेवलं होतं आपण ते एक जो फर्स्ट आपला स्विंग बनला होता ऑर्डर फ्लो, याच्या पहिले जो स्विंग बनला होता तो सेकंड ऑर्डर फ्लो होता आपला. पण मार्केटने तो ब्रेक केला आणि ट्रेंड कंटिन्यू केला आहे. मित्रांनो, जो अपसाईड ट्रेंड आहे मार्केटने जे आपण काल ॲनालिसिस केलं होतं एक लोअर हायचं आणि लोअर लोचं, मार्केटने फर्स्ट ऑफ ऑल आयडीएम तर केलं पण मार्केटने ब्रेकअप स्ट्रक्चर न करता मार्केट कंटिन्युअस बाय ट्रेंडमध्ये अपसाईड गेलं आणि कुठल्याही प्रकारचे त्यांनी स्विंग दाखवलं नाही मार्केटने. तरी जो अपसाईड ट्रेंड बनवला आहे त्याच्यात मार्केटने खूप काही असे स्विंग बनवलेत पण त्या स्विंगला मार्केटने रिस्पेक्ट नाही केली. जस्ट मार्केट अपसाईड 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 अजून पण जात आहे. बघूया, हा 1 आवरचा एफ पी जी आहे आणि 1 आवरच्या एफ पी जीला जर मार्केट रिस्पेक्ट करतंय आणि जो मी जस्ट जे लाईन अंडरलाईन केला आहे ते जे अपसाईडमध्ये जो काही ट्रेंड बनला आहे की आपलं जे ब्रेकऑफ स्ट्रक्चर आहे ते ब्रेक न होतं एक जे अपसाईड मार्केट स्ट्रक्चर केलं आहे. तर मार्केटने जो पहिला स्विंग बनला आहे, हा दुसरा आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, ह्याच्यामध्ये मोस्ट आय एम पी जो फर्स्ट आणि जो लास्ट स्विंग असतो तोच याच्यात खूप आय एम पी असतो की मार्केट तिथपर्यंत येणार आणि पुन्हा अपसाईडला रॅली करणार. पण जस्ट इथं अशी कंडिशन बनली आहे की जो फर्स्ट स्विंग बनला आहे त्या फर्स्ट स्विंगला जर मार्केट आयडीएम करते आणि पुन्हा एक नवीन जो लोअर हायर हाय जो बनायला जाते तर मार्केट स्ट्रक्चर हे बाय साईड ट्रेंडला रिस्पेक्ट करेल आणि मार्केट पुन्हा इथून सेल साईडला रिस्पेक्ट न करता मार्केट जो वर झोन आहे त्यावर अपसाईड ट्रेंड करेल, पुन्हा रॅली करेल. आपण जस्ट आज दिवसभर हेच बघणार आहोत की मार्केट कुठला स्विंग ब्रेक करतंय. जर हा स्विंग ब्रेक करत नाही आणि हा स्विंग जर ब्रेक करून मार्केट सेकंड स्विंगला येते तर सेकंड स्विंग आपण जे मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग शिकलो आहे त्या मार्केट स्ट्रक्चर मॅपिंगमध्ये सेकंड आणि थर्ड जो स्विंग आहे, जर एका रॅलीमध्ये जर 1 to 4 स्विंग असतील तर फर्स्ट अँड फोर्थवाला स्विंग हा जस्ट व्हॅलिड असतो आणि मधले जे 2 आणि 3 नंबरवाले आहेत ते कुठल्याही प्रकारचे व्हॅलिड नसतात. मार्केटने जर फर्स्ट स्विंग ब्रेक करून मार्केट जर रॅली करता सेल साईड तर जस्ट हा जो ऑर्डर ब्लॉक आहे त्या ऑर्डर ब्लॉक नंतर एक एफ पी जी क्रिएट झालेला आहे. तर इथून एक आपण अपसाईड जी एंट्री आहे ती अपसाईड एंट्री प्लॅन करणार आहोत. नक्कीच तुम्हाला मी अपडेट व्हिडिओद्वारे कळत राहील. पण काल मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही रिस्क फ्री कसे होताल. रिस्क फ्री
जेव्हा तुम्ही मार्केट स्ट्रक्चर ॲनालिसिस करताल त्या दिवशी तुम्ही रिस्क फ्री होता मित्रांनो. काल आपण जस्ट नॉर्मली 2 ते 300 जे मुवमेंट आहे ते काल आपण इझी इन सिम्पल वेमध्ये कॅप्चर करत होतो. बघा तुम्ही की जस्ट जो रिसेंट ऑर्डर फ्लो आहे त्या ऑर्डर फ्लोला मार्केटने रिस्पेक्ट केली आणि जो आपण टी पी ठेवला होता जस्ट 200 पिपचा आपला टी पी झाला आणि आपण तो ट्रेड कट न करता जस्ट ओपन ठेवला होता. आपण ट्रेंडचं ॲनालिसिस असं केलं होतं की ट्रेंड हा पुन्हा सेल साईड ट्रेंड कंटिन्यू करा, पण मार्केटने तो ट्रेंड सेल साईड कंटिन्यू न करता जस्ट आय डी एम नंतर हा आय डी एमच्या प्रिव्हियसवाला होता आणि जो आय डी एमच्या झाल्याच्या नंतर जो स्विंग बनला इथं फर्स्टवाला हा फर्स्ट स्विंग होता आणि हा सेकंड स्विंग होता. पण मार्केटने बघताय तुम्ही फर्स्ट स्विंगच एवढा रिस्पेक्ट दिली त्या स्विंगला की मार्केट जस्ट 400 आपल्या मोमेंटममध्ये गेलेलं आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा आणि रिस्क पण खूप छोटा होता. जस्ट 40 पिपचा रिस्क होता. जो ऑर्डर ब्लॉक बनला आहे त्या ऑर्डर ब्लॉकचा जो विक आहे लोअर पॉईंट आहे त्या लोअर पॉईंटला आपला रिस्क होता आणि एंट्री पॉईंट हा ऑर्डर ब्लॉकची जी स्टार्टिंग आहे एफ पी जी आणि ऑर्डर ब्लॉक मिक्स जी एंट्री होती जस्ट त्याने ते टॅप केले आणि आपल्या झोनला रिस्पेक्ट केले मित्रांनो. जो एक काल स्ट्रक्चर बनलं होतं ते स्ट्रक्चर ब्रेक केलं आहे मित्रांनो. हे हा आपला चेंज ऑफ कॅरेक्टरवाला जस्ट आपण याला चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणणार नाही पण एक मार्केट ब्रेक करणारा आपला हा पॉईंट झाला आहे आणि जो इथे स्विंग बनेल त्या टायमिंगला चेंज ऑफ कॅरेक्टर आपलं हे शिफ्ट होईल. जो इथे रिसेंट जो स्विंग बनला आहे त्या टाईपला आणि मार्केट पुन्हा जेव्हा रॅली करेल जस्ट जो फर्स्ट पॉईंट स्विंग इथं मार्केटने दिला आहे त्या फर्स्ट स्विंगला जर मार्केटने रिस्पेक्ट देऊन पुन्हा एक हायर आहे आणि लोअर आहे जर बनवला आहे तर मार्केट हे लो सेल साईड ट्रेंड न कंटिन्यू करता बाय साईड ट्रेंड कंटिन्यू करेल आणि पुन्हा एकदा आपण जो फर्स्ट वीक सेकंड वीक जस्ट रिसेंट 1 and 2 वीकमध्ये जे रॅली बघितली मित्रांनो की मार्केट पूर्ण स्ट्रक्चर आहे सेल साईड होतं. मार्केटने कुठल्याही प्रकारची बाय साईड मुवमेंट दाखवली नाही, कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर क्रिएट केलं आहे. फायनली एक लास्ट वीकला जे स्ट्रक्चर क्रिएट केलं त्या स्ट्रक्चर क्रिएट होणे मार्केटने आपल्याला एक लोअर हाय दिला आणि एक लोअर लो दिला आणि त्या बेसिसवर आपण एक काल एंट्री केली होती आणि ती एंट्री जवळपास आपली 200 हिट करून आपला टी पी तिथे बुक केला होता. पण आपण ती एंट्री कट न करता आपण ओपन ट्रेड ठेवलं होतं की मार्केट आय डी एम करून जो फर्स्ट ऑर्डर फ्लो आहे त्या ऑर्डर फ्लोला रिस्पेक्ट देऊ मार्केट पूर्णपणे जो ब्रेकअप स्ट्रक्चर आहे त्या ब्रेकअप स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करता आणि कंटिन्यू सेल साईड ट्रेंड कंटिन्यू करतं. पण मार्केटने ते न करता जस्ट जो आय डी एममध्ये जो फर्स्ट स्विंग क्रिएट झाला होता फर्स्ट स्विंगला एवढी खतरनाक रिस्पेक्ट दिली की मार्केट आपल्या मोमेंटममध्ये अगेन 500 पिप गेला आहे मित्रांनो. कसली खतरनाक रॅली आहे मित्रांनो. ही रॅली कधी कॅप्चर करताल का तुम्ही मित्रांनो तुमच्या अख्ख्या लाईफमध्ये? तुम्ही इथंच बाजूला होताल, इथंच कुठंतरी 20-30 पिप घेताल जस्ट रॅली आली आणि बाजूला होताल. पण टार्गेट झोन किती आहे? इथं पण 20 पिपचं टार्गेट आहे. तुमचं फर्स्ट टार्गेट हे आहे. जर हा ब्रेक करतोय तर तुमचं फर्स्ट टी पी इथं होतोय आणि मेन जे टार्गेट होतं ते आपलं हे होतं की 400 पिपचं की जो ऑर्डर फ्लो आहे त्या ऑर्डर फ्लोला रिस्पेक्ट करा. पण मित्रांनो जो ऑर्डर फ्लो आपण डिफाईन केला होता त्या ऑर्डर फ्लोला पण मार्केटने रिस्पेक्ट केली नाही. जस्ट स्विंग बनवून मार्केटने तो पण ऑर्डर फ्लो ब्रेक केलेला आहे आणि मार्केट पुन्हा अपसाईड रॅलीमध्ये कंटिन्यू करत आहे. याच्यातून सांगायचं मित्रांनो तुम्हाला एवढंच आहे की ज्या दिवशी तुम्ही एक परफेक्ट मार्केट स्ट्रक्चर
मॅपिंग करणारे बनाल त्या दिवशी तुम्ही एक छोटी मोठी गोष्ट करणारे नाही म्हणाल मित्रांनो. जस्ट इंडिकेटर लावला अप साईड बाय साईड आणि कुठल्याही ट्रेडला जस्ट इथे इथे भेटला आपल्याला की हे बाय साईड ट्रेड जाणार आहे, आपण मग बाय साईड एंट्री झालो आणि लगेच इथं सेल साईडचं भेटलं मग आपण लगेचच काय एक्झिट झालो आणि पुन्हा सेल साईड एंट्री घेतली. पण मित्रांनो जर तुम्ही एक क्लासिक एंट्री प्लॅन करत असाल आणि जो मायनर मेजर एंट्री आहे की जी इन्स्टिट्यूशनल जिथे एंट्री करतात आणि जे लॉंग बायर असतात, लॉंग सेलर असतात, जे मोठे बँक असतात, त्या बँक जिथे एंट्री करतात त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करत नाही मित्रांनो. जस्ट स्मॉल थिंग नोटीस करता की एका इंडिकेटरने आपल्याला बाय साईड ट्रेड दिला आहे आणि त्या ट्रेडमध्ये जस्ट नॉर्मली आपण एंटर झालो आणि मार्केट अप साईड जायला लागला आणि पुन्हा एक त्याने स्विंग बनवला आणि पुन्हा एक इंडिकेटर दिलं की आपण तिथून सेल साईडला. हा गॅमलिंग तुम्ही किती दिवस करणार आहे मित्रांनो. काल पण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तेच जस्ट बेसिक सांगत होतो की मी खूप दिवस गोष्टी अशा ट्राय केल्यात मित्रांनो की प्रत्येक झोन प्रत्येक स्ट्रॅटेजी एवढ्या वेळेस त्या स्ट्रॅटेजीला रिस्पेक्ट केली की तुम्ही विचार बी नाही करू शकणार की ह्याने एवढं केलं असेल का. पण मित्रांनो खरं सांगतो कोणती बाकीची गोष्ट मार्केटमध्ये वर्क करत नाही. वर्क करते तर ते फक्त असते त्याचं बेसिक गोष्टी. बेसिक गोष्टी खूप अशा आहेत की त्या आतापर्यंत तुमच्या पुढे मी आणल्या नाहीत मित्रांनो. जस्ट हे नॉर्मल थिंग आहे की एक फर्स्ट स्टेप हे आहे की मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग करणारा मी झालो आहे आणि या मार्केट स्ट्रक्चर मॅपिंगवर तुम्ही पुढे जे व्हिडिओ येतील त्या व्हिडिओवर तुम्ही नक्की बघाल की नेमकी मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग ज्यावेळेस मी करतोय तर नॉर्मल 100 अँड 200 पिप इझी कॅप्चर करतोय आणि 200 अँड 100 पिप जस्ट हे पार्ट ऑफ गेम राहिला मित्रांनो. जी मोठी रॅली आहे जी मोठी रॅलीमध्ये आपल्याला टिकायचं आहे की मार्केटमध्ये आपल्याला होल वीक ट्रेड करायचं नाही मित्रांनो. आपल्याला एकच दिवस ट्रेड करायचा आहे आणि तो ट्रेड असा करायचा आहे की जो वीक आहे तो वीक त्या एका ट्रेडमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. तुम्ही रिपीट लॉस करून तुमचं जो कॅपिटल आहे ते कॅपिटल लॉस न करता जस्ट ते कॅपिटल तुम्ही ग्रो केलं पाहिजे मित्रांनो. माझं या व्हिडिओ जो टाकत आहे त्या व्हिडिओ पाठीमागचं एवढं एकच रिझन आहे की तुम्ही गोष्टींना समजा, तुम्ही गोष्टीला अंडरस्टँडिंग करा. पण तुम्ही गोष्ट अंडरस्टँडिंगच करत नाही. तुम्ही जस्ट ट्रेंड अप साईड चाललाय एंट्री मारली, ट्रेंड लो साईड चाललाय एंट्री मारली आणि जस्ट आता तुम्ही इथं एंट्री मारताय आणि इथून टार्गेट ठेवताय इकडं हा ब्रेक करायचा. पण मार्केट तुमचा जो एल आहे तो एल ब्रेक करतोय आणि खतरनाक रॅली करतोय आणि ही रॅली तुम्ही जस्ट सिम्पल वे मध्ये सोडताय मित्रांनो. याच्यात रिस्क किती आहे तुमचं. $100 कॅपिटल आहे. नॉर्मल कॅपिटल तुमचं $100 आहे. $100 मध्ये जस्ट तुम्ही $4 रिस्क घेतलाय. 0.01 लॉटने जर तुम्ही $4 रिस्क घेताय त्या $4 रिस्कवर मित्रांनो $50 तुम्ही कन्झ्युम करताय. या पलीकडे तुम्हाला काय पाहिजे की तुम्ही जस्ट ₹100 4,000 कमावले. ह्या पलीकडे कोणती रॅली पाहिजे मित्रांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्सपर्ट बनताय ज्यावेळेस ते 0.01चा जो लॉट आहे ती लॉट साईड तुमची 0.10 ला येते, 0.05 ला येते आणि जिथं तुम्ही $40 $50 कमवताय तिथं तुम्ही कदाचित $100 कमावणार, $500 कमावणार. पण रिस्क किती असणार आपला. रिस्क मेंटेन असणार ना. रिस्क रिवॉर्ड फिक्स असणार ना. रिस्क रिवॉर्ड आपला चेंज झालेला नसणार ना. आपल्याला रिस्क रिवॉर्ड मेंटेनमध्ये ठेवायचं. आपल्या डिसिप्लिन फॉलो करायचं. आपल्या रूल्स जो आपण जनरेट केला आहे त्या रूल्सला आपल्याला रिस्पेक्ट करायची. आपण ज्या प्रोसेसवर एंटर होणार आहोत त्या प्रोसेसला मध्ये आपण टिकणार. असं ज्यावेळेस मार्केट स्ट्रक्चर आपल्याला देते त्यावेळेस आपण 100% त्या प्रोसेसमध्ये टिकणार आहे असं बनलो पाहिजे. हे तुम्ही नेमकी कधी शिकणार आहे. हे नेमकी तुम्ही कधी अचीव करणार. जस्ट मी तुम्हाला सिम्पल वेमध्ये सांगते. कोणी बी येते खूप सारे आहेत की ते तुम्हाला बाकीच्या
गुंडाळून ठेवलेलं आहे त्यांनी की हे करा, ते करा. हां, मार्केट अपसाईड आहे, मार्केट अपसाईड जाणार. हां, हे करणार, मार्केट ते साईड जाणार. मार्केट स्ट्रक्चर जे होल स्ट्रक्चर आहे की एक मुमेंट आहे की जो स्ट्रक्चर कसं मॅप करायचं आहे, हे कोणी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं आहे का मित्रांनो? स्ट्रक्चर मॅप करणारे तर खूप सारे आहेत, मोठ्या ट्रेडर आहेत. पण स्ट्रक्चर जे ॲक्च्युअल हायर राईज आणि ॲक्च्युअल लोअर लोज आहेत, हे हे कोणीच सांगत नाही मित्रांनो. मी जस्ट माझ्या लाईफमध्ये मी ते अंडरस्टँड केलंय की ॲक्च्युअल हाय जो मार्केट स्ट्रक्चर आहे, ज्याच्याकडून मी हे मार्केट स्ट्रक्चर अंडरस्टँडिंग करायचं शिकलोय ना मित्रांनो, खतरनाक माणूस होता तो. त्याच्यासारखा दुसरा मॅन दुसरा बघितला नाही मार्केटमध्ये की तो एवढं जस्ट बाकीचे येतात लाईव्ह स्ट्रीमिंग करतात. त्यांचा जो झोन बांधलेला असतो, त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीवर सगळ्या गोष्टी ते मार्क करतात. पण ज्या बेसिक गोष्टी आहे मित्रांनो, त्या बेसिक गोष्टीला कोणी रिस्पेक्ट करत नाही मित्रांनो. मी तुमच्या पुढे जस्ट बेसिक गोष्टी आणणार आहे की मार्केटमध्ये ऑर्डर ब्लॉक, एपीजी ह्या गोष्टी तर खूप नंतरच्या आहेत. पण जर तुम्ही एबीसीडी शिकला नाहीत, नंतर स्पेलिंग बनवायला कशी शिकणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जस्ट एबीसीडीवर फोकस करायचा आहे मित्रांनो. हा व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही शेवटपर्यंत बघाल, या व्हिडिओमध्ये बाकीचं काहीच नाही. मी तुम्हाला काहीच बाकीचं ॲडिशनल नॉलेज काहीच आत्ता रिस्पॉन्ड करणार नाही. एक परफेक्ट टाईम येणार आहे की त्या परफेक्ट टायमिंगमध्ये मी तुम्हाला जे ॲडिशनल नॉलेज आहे की एक प्लेलिस्ट बनवाल आणि प्लेलिस्टद्वारे तुम्हाला ते कळवल की मार्केट स्ट्रक्चर नेमकी मुवमेंट कसं करतं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या मार्केट स्ट्रक्चरला अंडरस्टँड करणार म्हणाल, त्यावेळेस 1500 फिफ हे तुमच्यासाठी नॉर्मल गोष्ट असणार मित्रांनो. रॅली बघताय का मित्रांनो? 0.10च्या लॉटने $500 बनताय मित्रांनो तुमच्या इथं. जस्ट स्विंग ट्रेड होल्ड करा मित्रांनो, होल्ड. जर तुमच्या प्रोसेसवर तुमचा जर ट्रस्ट असेल ना, तर तुमच्या प्रोसेसला कोणीही मार्केट पण अपोजिट जाऊ शकत नाही. हा काही बेसिक गोष्टी असतील की मार्केटमध्ये आपण त्या अंडरस्टँडिंग केल्या असतील त्या टायमिंगमध्ये आणि जस्ट मार्केटने त्या गोष्टीला रिस्पेक्ट केलं. हा मार्केट हे ब्रेक करून पुन्हा मार्केट सेल साईडला कन्वर्ट होऊ शकत होतं. पण मार्केटने जो झोन क्रिएट केला आहे, जो स्ट्रक्चर क्रिएट केला आहे, त्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट देण्यासाठी मार्केटने मिडल ऑर्डर कुठल्याही प्रकारचा सपोर्ट घेतला नाही. हा रिस्पेक्ट केलंय सगळ्या गोष्टीला. हे बघा, हे ब्रेक झालंय ऑर्डर फ्लोला जो इथं एपीजी आहे त्या एपीजीला रिस्पेक्ट केलंय मार्केटने, सेकंडला रिस्पेक्ट केलंय. पण तो जस्ट नॉर्मली चाललाय. आता जे नॉर्मल बायर्स सेलर्स आहेत त्यांनी हा पण एपीजी डिफाईन केला असता, इथून पण एक एंट्री केली असते. हा पण एपीजी डिफाईन केला असता, इथून पण एंट्री केली असते. पण ॲक्च्युअल जो झोन होता, आपलं जे टार्गेट होतं ते होतं टार्गेट आपलं हा ऑर्डर फ्लोचा मिडल पॉईंट. आणि ऑर्डर फ्लोचा मिडल पॉईंट तिथपर्यंत आपल्याला मार्केटने 400 पिपची मुवमेंट दिली. 400 पिप नॉट अ जोक मित्रांनो. कुठलाही कुठलाही फिअर न होता मित्रांनी रिस्क रिवॉर्ड आपला जो आहे एकदम मेंटेनमध्ये आहे. रॅली करते, ब्रेकअप स्ट्रक्चर करते. हा जो रिसेंट हाय बनवला होता, तो रिसेंट हाय ब्रेक करते. मार्केट पुन्हा रॅली खतरनाक करते. तुम्हाला अजून काय पाहिजे मित्रांनो की तुम्ही क्रॉस टू क्रॉस तुमचा स्टॉप लॉस जनरेट करून रात्रीची सुंदर झोप मारली आणि सकाळी तुमचं टीपी हिट होतोय. तुम्हाला यापेक्षा हॅपीनेस, दुसरं हॅपीनेस कुठलं आहे मित्रांनो तुमच्या लाईफमध्ये? एवढं मोठं हॅपीनेस तुमच्यासाठी ठेवलंय मार्केटने. आणि हे जर हॅपीनेस तुम्हाला जर घ्यायचं नाही आणि तुम्ही रोज सकाळी उठताय, स्ट्रक्चर बघताय, अनलिंक करताय, बाय साईड चाललाय, साईड चालली, हे किती दिवस करणार आहे मित्रांनो? अशाने तुम्ही $100 करून असे वर्षभरात $1000 कॅपिटल गमवून बसताना, लॉस करून बसताना, पण तुम्ही ट्रेडिंग कधीच शिकणार नाही मित्रांनो. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की आत्तापर्यंत मी असे मनी खूप खूप मोठा लॉस गमवून जस्ट आता बेसिक गोष्टी ज्यावेळेस मी स्टार्ट केली त्या गोष्टीवर जो माझा लॉस होत गेलेला आहे, त्या लॉस आता मी
लवकरच या गोष्टीद्वारे कव्हर करेल मित्रांनो. आता मी जस्ट नॉर्मली जे रिअल फंडिंग करत होतो, रिअल फंडिंग न करता तर आता प्रॉप फॉर्मवर ट्रेडिंग करतोय. कारण की का रिअल फंड आपल्याकडे खूप मोठा नाही आहे मित्रांनो. आपण पण एक नॉर्मल जस्ट पर्सन आहे, मिडल क्लास बी ठीकठाक आहे. मिडल क्लास बी म्हणता यायचं नाही, पण आहे की लवकरच तुमच्या पुढं मी एक मोठा एक्सपो करेल. पण मित्रांनो, बेसिक गोष्टी शिका. बेसिक गोष्टीला जर तुम्ही रिस्पेक्ट नाही केली तर मार्केट तुम्हाला रिस्पेक्ट करणार नाही. काय नाही मित्रांनो याच्यात. हे काय आहे मित्रांनो, 500 पिपची रॅली तुम्ही कॅप्चर करणारे म्हणला एका दिवसात. तुम्हाला काय गरज आहे बरं दुसऱ्या दिवशी ट्रेड करण्याची? तो आठवडा ट्रेड करण्याची गरज आहे का? तुम्ही 100 रुपयावर 4,500 ते 5,000 काढलेत मित्रांनो. 400 रुपयाचा लॉस आणि त्यावर 4,500 ते 5,000 तुम्ही जस्ट नॉर्मल टेन्शन न घेता रॅलीमध्ये एंटर झाला आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो ट्रेलिंग स्टॉप लॉस आहे तो शिफ्ट करत 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 अखेर तुमचा टीपी झाला. या पलीकडे तुम्हाला अख्ख्या वीकमध्ये काय पाहिजे मित्रांनो? तुम्ही अख्ख्या वीकचं प्रॉफिट एका 1 डेमध्ये काढले आणि वेट करा मित्रांनो. नंतर पुन्हा तेवढंच रिस्क घ्यायचं आहे आपल्याला, की आपला रिस्क रिवॉर्ड रेशो हा मेंटेन असणार, की 40 to 50 पेक्षा जास्त आपलं टार्गेट नसणार. आणि जस्ट हे टार्गेट अचीव करा, बाजूला व्हा. पुन्हा त्या मार्केटकडं दिवसभर पण बघू नका, डोकून पण बघू नका. डोकून बघाल तर जे कमवलंय ते बिग लॉस आहे एंट्री करून तुम्ही जस्ट 1 ते 2 पिपमध्ये जस्ट 10 to 20-30 पिपमध्ये गमवून बसताल. आता मार्केट स्ट्रक्चर जस्ट मूव ऑन झालेलं आहे. जर मार्केट स्ट्रक्चर चॉक करतंय तर एक आपण मोठी रॅली बघणार आहोत, की जो लोअर हाय तो लोअर हाय ब्रेक होऊन जो हायर हाय बनल आणि जो इकडं चॉक बनल, अपसाईड ट्रेड ज्यावेळेस स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओ लवकरच टाकेल की मार्केट कशा प्रकारे मूव्ह करतंय आणि आपण त्याच्यात कुठे येणार आहोत. आता परत एक 2 जुलैला एक कंटेस्ट आहे, त्या कंटेस्टमध्ये आपण पुन्हा पार्टिसिपेट करणार आहोत आणि त्या अकाउंट आपण जस्ट ग्रो करूया 6 डेमध्ये. हाऊ मच डॉलर आय कॅल्क्युलेट इन 6 डेज, जस्ट आपण ते बघूया. आणि मी तुमच्या पुढे लाईव्ह ट्रेड कराल आणि लाईव्ह तुम्ही बघाल की कुछ तो अलग बात है इस बंदे में, कि कुछ तो अलग कर रहा है, सबसे अलग सबसे हटके. जल्दी आएगा कुछ तो सबसे अलग और सबसे हटके. बस आप लोग सपोर्ट करो, शेयर करो, लाइक करो वीडियो को. बाकी आपसे कोई उम्मीद नहीं है, लेकिन एक उम्मीद और है कि वो है कि मार्केट स्ट्रक्चर अंडरस्टैंडिंग करने वाले बनो. जब तक तुम मार्केट स्ट्रक्चर अंडरस्टैंडिंग नहीं करोगे तब तक तुम लॉस ही फेस झेलते रहोगे. जिस दिन तुमने मार्केट स्ट्रक्चर एनालाइज करना सीख लिया उस दिन समझो कि जो पूरे साल में लॉस किया है वो 1 महीने में कमाएंगे. चलो चलते हैं, मिलते हैं अगले वीडियो में गाइस. आज के लिए इतना ही. मार्केट अपसाइड रैली, जस्ट फास्ट मूवमेंट, स्ट्रॉन्ग बायर्स आए, इंस्टीट्यूशनल बायर्स मार्केट में एंटर हो चुके हैं. मैं बाकी का अपडेट अगले वीडियो में दूंगा. जस्ट अगर मार्केट ने ब्रेक हुआ तो रात को या दोपहर में फिर से एक नया वीडियो डालूंगा. जस्ट वो वीडियो देखना और मुझे कमेंट में बताना कि मैं अच्छी तरह से आपको समझा पा रहा हूँ कि नहीं. तो चलते हैं, शुक्रिया गाइस, मिलते हैं अगले वीडियो में.